संक्रांतीच्या सणाला सगळ्यांकडेच होणारी ही तिळाची वडी अतिशय सोप्या पद्धतीने आज मी इथे दाखवलेली आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। एक छान मस्त पदार्थ यामध्ये घातलेला आहे, त्यामुळे चवही अप्रतिम झालेली आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, पाऊण वाटी इथे शेंगदाणा घेतलेला आहे आणि अगदी पाव वाटी इथे काजू घेतलेले आहेत। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला तीळ भाजून घ्यायचे, त्याच्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता हे जे तीळ आहे मार्केटमध्ये जे उपलब्ध आहे तेच तीळ घेतलेले आहे। पॉलिश तीळ न वापरता आपले गावाकडचे जे तीळ असतात त्याचा वापर केला तर टेस्ट अतिशय छान येते आणि वडी ही अप्रतिम बनते। नक्की बनवून बघा। तुमच्या घरी तुम्ही कोणत्या पद्धतीने तिळाची वडी बनवता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि त्याचबरोबर तिळाचे लाडूही जर बनवत असाल आणि जर ती रेसिपी माझ्याकडून हवी असेल तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका। इथे साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर हे तीळ मस्त भाजून झालेत, ते बाजूला करूयात। त्याच पॅनमध्ये आपण शेंगदाणेही भाजून घेणार आहोत। इथे पाऊण वाटी शेंगदाण्याचा वापर मी केलेला आहे। हे शेंगदाणे साधारण 5 ते 6 मिनिटं आपण भाजून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता भाजत आलेले आहेत। तेव्हा आपण काजू यामध्ये ॲड करणार आहोत। साधारण 10 ते 12 किंवा 15 ही ॲड केले तरीही चालेल। काजूने एक अप्रतिम अशी चव येते। 2 ते 3 मिनिटांनंतर गॅस बंद करून घेऊयात आणि हे सगळं साहित्य आहे ते आपण थंड करून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। हे अतिशय योग्य प्रमाण आहे। नक्की बनवून बघा, अजिबात चुकणार नाही तुमची तिळाची वडी। आता हे थंड झाल्यानंतर मिश्रण मी मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे। अगदी बारीक न करता थोडीशी भरडच काढायची आहे। ज्या ताटामध्ये आपण तिळाची वडी लावणार आहोत त्याला तुपाचं ग्रेसिंग करून घेऊयात। सर्व बाजूने आपण तूप लावून घेणार आहोत। अतिशय पटकन होते ही वडी। जेव्हा तुम्ही हळदी कुंकाला अशी वडी कराल तेव्हा सगळेच तुमचं कौतुक नक्कीच करतील। आता आपण गुळाचा पाक करणार आहोत। त्यासाठी पॅनमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि घरात जो वापरतो तोच गुळ घेतलेला आहे। गुळाचा रंग पिवळसर आहे। तुम्हाला जर ब्राऊन असा गुळ मिळाला तरीही चालेल, वडी त्या रंगाची होणार आहे। तर इथे मी घरी माझ्या असा गुळ आहे तर तो गुळ मी इथे वापरलेला आहे। पाक करताना त्यामध्ये 2 चमचे पाणी मात्र घालायचे आणि गुळ पूर्णपणे विरघळल्यानंतर साधारण 3 ते 4 मिनिटं याला लागणार आहे या प्रोसेसला। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, कुठेही हाय करायची नाही आहे। आणि त्याच्यानंतर पाक विरघळल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये या गुळाच्या पाकाला फेस यायला सुरुवात होईल। सतत हलवायचं आहे, असं पटापट हलवायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त फेस यायला सुरुवात झालेली आहे। तर एका वाटीमध्ये थंड पाणी घेऊन हा पाक यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि गोळी जर व्हायला सुरुवात झाली, हाताला न चिटकता मस्त गोळी जर तयार व्हायला सुरुवात झाली तर पाक आपला परफेक्ट असं झालेला आहे। आता गॅसची फ्लेम मी चालूच ठेवलेली आहे। त्यामध्ये वेलची पूड घालून घेऊयात। चवीनुसार वेलची पूड ॲड करायची आहे आणि जे आपण भरड काढली होती ती यामध्ये ॲड करायची। तुमच्या घरी कोणत्या पद्धतीने तिळाची वडी बनवतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। आता आपण सगळं जे मिश्रण आहे ते असं पटापट हलवून घ्यायचं। इथे कुठेच गॅसची फ्लेम मी बंद नाही केली। जर गॅसची फ्लेम बंद केली तर गूळ लवकर आळतो आणि वडी होत नाही। अगदी 2 मिनिटांमध्येच हे मिश्रण जे आहे एकत्र व्हायला सुरुवात होते आणि अशा वेळेस आपण गॅस बंद करणार आहोत। तोपर्यंत आपल्याला हलवायचं आहे। तुम्ही बघू शकता आता मिश्रण एकत्र व्हायला सुरुवात झालेली आहे, पॅन सोडायला सुरुवात झालेली आहे। आता या वेळेत आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत आणि ज्या ताटलीमध्ये आपण तुपाचं ग्रीसिंग केलेलं आहे त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि काही मिनिटातच आपली वडी तयार होणार आहे। एका वाटीला मी खालून तूप लावलेलं आहे आणि त्या वाटीने आपण हे जे मिश्रण आहे मस्त पसरवणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे, नक्की बनवून बघा आणि जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा ती कशी जमली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मला सपोर्ट करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा। आता मिश्रण हलकं गरम असतानाच आपण चाकूनी मार्किंग करून घेणार आहोत। तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही वड्या यामध्ये मार्किंग करून घ्यायच्या, छोट्या मोठ्या। मार्किंग करून घेतल्यानंतर काय होतं, थंड झाल्यानंतर वड्या पाडायला सोप्या पडतात आणि काजूनी अतिशय मस्त अशी टेस्ट येते। नक्की सर्वांना आवडेल।
आता अशा पद्धतीने मी मस्तपैकी वड्या पाडून घेतलेल्या आहेत. हे मिश्रण जे आहे ते कोमटसर आहे. अजून वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा तिळाच्या वड्या बनवल्या जातात, त्यातली ही एक पद्धत आहे. आता हे मिश्रण थंड करायला बाजूला ठेवणार आहोत. साधारण अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, आता वड्या अशा मस्तपैकी पडलेल्या आहेत. मस्त मिश्रण छान झालेलं आहे आपलं आणि वड्याही खूप छान पडतात मस्तपैकी. या वड्यांचा आस्वाद मी घेणार आहे, तुम्हीही जरूर घ्या. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि रिक्वेस्ट करते की जरूर सबस्क्राईब करा. आहा, मस्त झाली आहे ही वडी. आता आपण सर्व करून घेऊयात आणि प्लेटिंग करून घेतल्यानंतर सर्वांनाच ही वडी नक्की आवडेल. मस्त तोंडात टाकताच विरघळणारी ही तिळाची वडी अतिशय छान झालेली आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. नक्की हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूया अशी एक छान रेसिपी घेऊन.